ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. एकात्मतेचे प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीत नागपंचमीच्या निमित्तानं कुकडी कॉलनीमधील तरुणांनी स्वखर्चानं तब्बल 22 फुटी तिरंगा वावडी बनवून आकाशामध्ये झेपावली आहे. या वावडीद्वारे त्यांनी राष्ट्रप्रेम आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश दिलाय. या भव्य तिरंगा वावडीसाठी जवळपास 5,500 रुपये खर्च करण्यात आलाय. मागील काही वर्षापासून हे तरुण दरवर्षी नागपंचमीला अशा विशेष वावड्या तयार करतात. यंदाची वावडी ही विशेष लक्षवेधी ठरली आहे. अनेक नागरिकांनी त्याचं कौतुक केलंय. या प्रसंगी बोलताना तरुणांनी म्हटलंय की आज मोबाईल आणि डिजिटल माध्यमाच्या युगामध्ये पारंपरिक खेळ जसं की पतंग आणि वावडी उडवणं हे हळूहळू लोप पावत चाललेत. त्यामुळे नव्या पिढीला मैदानी खेळाची ओळख व्हावी आणि त्या माध्यमामधनं समाजामध्ये एकात्मतेचा संदेश द्यावा हा आमचा उद्देश आहे. तरुणांच्या या उपक्रमामुळे शहरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी वावडी पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती. नागपंचमीचा सण सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा प्रतीक बनत चाललाय असं या माध्यमामधनं पुन्हा एकदा सिद्ध होतं. आमचं 5वं वर्ष आहे. इथून माग आम्ही 4 वर्ष केली होती. पहिल्या वर्षी आम्ही एक 10 फुटाची केली ती. दुसऱ्या वर्षी आम्ही एक 2 फूट वाढवलं. 12 फूट असं 2-2 फूट वाढत आज 22 फुटाची 5व्या वर्षी आम्ही वावडी बनवलेली. आम्ही सर्व मित्र 10 ते 12 जण मुलं आहेत, मित्रपरिवार. त्यांनी 2-3 दिवस आम्ही त्याला कष्ट घेतलेले आहेत. वर्गणी करून सगळे पोरं जे 100, 200, 500 सगळ्या मित्रांकडून वर्गणी करून आम्ही तो वावडा बनवला. त्याला साधारणतः 5,500-6 हजार रुपये खर्च आला. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आम्ही एक तिरंग्याचं संकल्प केला. ही वावडी बनवायचा उद्देश हा की लहानपणी आम्ही पतंग वावडी बनवायचो. मध्यंतरीच्या काळात आता मोबाईलमुळं काही वावडी नाही, पतंग नाही, प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे. एक आपलं मित्रपरिवार गोळा करून एक संदेश द्यायचा आहे की बाबा मोबाईलपेक्षा वेगळं काहीतरी पहिलं जुनं आहे ते दाखवायचं. पारंपरिक आपलं जी जुनं होतं सणसुद्धा आहेत ती आपल्याला दाखवायचं, त्यातनं दाखवायचं होतं. बाकी ही मोहम्मद महाराजांची पांढरी ह्या इथं आम्हाला फक्त एक राष्ट्रीय एकात्मतेची संदेश द्यायचा होता. त्याच्यामुळे 22 फुटाची आम्ही उंचीची आणि 6 फुटाची रुंदीची अशी वावडी बनवली आहे. ह्यातनं एक संदेश द्यायचा की राष्ट्रीय एकात्मता व जातीपातीमध्ये नष्ट व्हावं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.